संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आता आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण सध्या पाहतोय। संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी खून झालेला होता। तेव्हापासून कृष्णा आंधळे हा जो आरोपी आहे तो फरार होता। त्याची संपत्ती आता जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केलेला होता। तसेच याबाबतची माहिती देखील सादर केलेली होती। यामध्ये कृष्णा आंधळे याच्याकडे 5 विविध प्रकारची वाहनं असून धारूर आणि केज येथील बँकेत 3 खाती आहेत अशी ही माहिती मिळते आहे। सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले असून त्यानुसार कारवाई सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, खरं तर संतोष देशमुख यांची हत्या झाली 2 महिने उलटलेले आहेत, त्यापेक्षाही जास्त झालेले आहेत। यामधला फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्यात संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर या प्रकरणातील जे आरोपी फरार होते तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते। त्यानंतर त्या दिशेने पोलिसांनी तपास केला आणि या सर्व आरोपींच्या संपत्तीची माहिती देखील एकत्रित केली होती। परंतु या दरम्यान यातील बरेचसे जे 8 आरोपी आहेत ते अटक झाले आणि त्यामुळे ती प्रक्रिया कुठेतरी थांबली होती। परंतु कृष्णा आंधळे जो आहे तो गेल्या 2 महिन्यापासून फरार आहे आणि त्याच्या संपत्तीची माहिती आता न्यायालयासमोर सादर करण्यात आली होती। यामध्ये कृष्णाकडे एका स्कॉर्पिओ गाडीसह दुसरी माल वाहतूक करणारी काही वाहने आहेत, तसेच दुचाकी देखील त्याच्या नावावर आहेत। याबरोबरच केज आणि धारूर येथील बँकेमध्ये त्याचे खाते देखील आहे। या सर्वाचा आता जे तपशील आहे ते न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता आणि न्यायालयाने आता या संपत्तीची जप्तीबाबत कारवाई करावी असे आदेश देखील दिले आहेत। कृष्णा आंधळे जो आहे तो अद्यापर्यंत मिळून आलेला नसल्याने आता ही प्रक्रिया पूर्ण होत असून त्याच्या नावावरची ही जी संपत्ती आहे ती जप्त होण्याची आता प्रक्रिया सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच उदय, पुढची कारवाई नेमकी कशा प्रकारे केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची अपडेट सध्या आपण या प्रकरणासंदर्भातली पाहू शकतोय। कृष्णा आंधळे जो आरोपी फरार आहे त्याची संपत्ती आता जप्त करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत। न्यायालयाने याला परवानगी दिलेली आहे। 2 महिने उलटलेले आहेत खरं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आणि यामधलाच हा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे जो फरार आहे त्याची आता संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत।